नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा, स्पेशली आपण राज्यसेवेचे लेक्चर्स इथं कंडक्ट करत आहोत. सोबतच तुमच्या ज्या इतर एक्झाम आहेत, फॉर एक्झाम्पल पुरवठा निरीक्षक असेल किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असेल, गट ब आणि गट क, या परीक्षांसाठी सुद्धा मोफत लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत आहेत केसागर पब्लिकेशन तर्फे. केसागर करिअर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024. ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलेलं आहे राज्यसेवेची फीस, तर इंडिव्हिज्युअल राज्यसेवेची फीस 1250 रुपयेच आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, ओके. चला, तर आजचं जे आपलं सेशन आहे स्पेसिफिक राज्यसेवेसाठीच आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण संयुक्त पूर्वपरीक्षेला तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन येतात लोकसंख्या टॉपिक वरती, आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेला जवळजवळ 4 ते 6 मार्काला तुम्हाला पॉप्युलेशन हा टॉपिक विचारला जातो. ठीक आहे, तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण कव्हर करतोय. आपला जो ठोकळा आहे, एकच मिनिट थांबा. जेव्हा तुम्ही वेबसाईट वरती जाता तेव्हा एमपीएससी पेपर फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जाता, तिथं तुम्हाला 29वी आवृत्ती मिळते. तर या 29व्या आवृत्तीमधून आपण हे सेशन कंडक्ट करत आहोत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की इथं तुम्हाला थेरी तर मिळतच आहेत, प्लस क्वेश्चन पण मिळत आहेत. आणि 2023ची जी आकडेवारी आपण म्हणतो इकॉनॉमिक्सची असेल किंवा इतर सब्जेक्टसाठी असेल, तर करंटचा डाटा तुम्हाला इथं मिळतोय. सोबतच 2022चा क्वेश्चन पेपर जो आहे ना, तो आन्सर सहित तुम्हाला इथं मिळत आहे. ठीक आहे, आणि पुस्तकामध्ये जवळजवळ 1000 पेजेसचं पुस्तक आहे. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन भरपूर आहेत. प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी मिळत आहेत. तर हा ठोकळा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून मागवू शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरून मागवू शकता, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे, ओके. चला, याच्यासोबतच जिओग्राफीचे बरेच बुक्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत, पण आजचं जे सेशन आहे ते आपण या पुस्तकातून घेतोय. सो बघूया आपण की या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे माहिती का. तुम्हाला तुमच्याकडे वेळ कमी आहे आता, म्हणजे जास्तीत जास्त 2.5 ते 3 महिने तुम्हाला मिळतात. या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. चला, तर सेशनला आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत बॅच लावण्यासाठी, बॅच बद्दल मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन इथं देते. राज्यसेवा पूर्वपरीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2024 इंटिग्रेटेड बॅच. इथं बघा तुम्हाला जो सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार आपल्या बॅचची रचना आहे. सब्जेक्ट मास्टर तुम्हाला सगळे एज्युकेटर्स इथं मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल अनिरुद्ध सर आहेत, सचिन गुळीक सर आहेत, त्याच्यानंतर मंगेश कुलकर्णी सर आहेत, सुधीर बोडके सर आहेत, नागेश शिंदे सर आहेत. सगळी टॉप फॅकल्टी आहे जी तुम्हाला बॅच मध्ये शिकवत आहे. एमसीक्यू म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारा कोर्स आहे. हेच महत्वाचं असतं. विद्यार्थ्यांना थेरी सगळे शिकवतात, पण एमसीक्यू जे असतात ना, की त्याचे ऑप्शन कसे असतात किंवा 50-50% वाले जे आपले क्वेश्चन असतात, 2 ऑप्शन फार क्लोज वाटतात, तर तशा पद्धतीचे क्वेश्चन कसे सोडवायचे किंवा इलिमिनेशन मेथड कशी वापरायची, हे सगळं तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून शिकवलं जाईल. रेकॉर्डेड कोर्स आहे. जॉब करणारे असतील, वर्किंग वुमेन्स असतील, किंवा तुम्हाला लाईव्ह सेशन करणं जमत नसेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे की तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार बघू शकता. कोणते संदर्भ वाचावेत, का वाचावेत, याच्याविषयी तुम्हाला इथं गायडन्स केलं जात आहे. व्हॅलिडिटी आहे 8 महिने. वॉच टाइम आहे 4 वेळा. नियमितपणे तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन इथे कंडक्ट होतील. बॅच रेकॉर्डेड असल्यामुळे तुमचे जे डाऊट असतील ना, तर ते डाऊट क्लिअरिंग सेशन कंडक्ट करून इथं सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे, सोबतच स्टडी कसा करायचा, परीक्षेसंबंधित स्ट्रॅटेजी काय असावी, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, याच्यासाठी तुम्हाला पुणे या ठिकाणी वैयक्तिक समुपदेशन सुद्धा मिळेल. विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात. कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा अभ्यास करताना झोप लागते, मग संध्याकाळी अभ्यास होत नाही, पहाटे जाग येत नाही, किंवा डिस्ट्रॅक्शन होतं, एकाग्रता वगैरे बरेच प्रॉब्लेम असतात. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला समुपदेशन मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं 100% तुमचे जे लेक्चर्स आहेत ते इथं कंप्लीट होणार आहेत. ठीक आहे, ओके. राज्यसेवेची फीज आहे इंडिव्हिज्युअल 1250, संयुक्त पूर्वपरीक्षा 995. प्ले स्टोर वरती जावा, केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. सोबतच तिथे मी तुम्हाला माझा नंबर पण शेअर करते.
9404033073 हा माझा नंबर आहे. व्हॉट्सअप मेसेज करा की मी केसागर करिअर अकॅडमी चॅनलचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे. ठीक आहे, ओके. चला, तर आपला टॉपिक आहे आजचा पॉप्युलेशन, ज्याच्यावरती लोकसेवा आयोग 100% क्वेश्चन विचारतं. फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये बदल होता, आता नाहीये, तो सांगते मी कसा ते. बघा, संयुक्त पूर्व परीक्षेला फक्त आकडेवारी विचारतात असं होतं, पण आता तिथं सुद्धा तुम्हाला लोकसंख्या धोरण असेल, लोकसंख्या धोरणावरती क्वेश्चन विचारत आहेत. बरोबर, पेपर काढून बघा. संयुक्त पूर्व परीक्षेला पण लोकसंख्या धोरणावरती क्वेश्चन विचारतात, किंवा माल्थसचा सापळा जो आहे, माल्थसचा ट्रॅप म्हणतो आपण, माल्थसचा सापळा, याच्यावरती क्वेश्चन विचारत आहेत. एज पिरॅमिड वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जात आहेत, जे फक्त आणि फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचा भाग होता, लोकसंख्या धोरण वगैरे, पण त्याच्यावरती कंबाईनला पण क्वेश्चन विचारत आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळं हा जो सिलेबस आहे सगळ्याच परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे. जिथे जिथे तुम्हाला लोकसंख्या किंवा जनसांख्यिकी हा टॉपिक विचारला जातो, ज्या परीक्षामध्ये जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये विचारतात, तर हे लेक्चर्स आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, ओके. चला, तर ठोकळ्यामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे, तेवढंच करा, बाकी जास्त काही करू नका. बघा, आकडेवारी सोबतच काही लेंदी क्वेश्चन तुम्हाला विचारतात, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, थिरॉटिकल क्वेश्चन असतील. भारताची लोकसंख्या वाढ, अंदाजित आकडेवारी, भारताचा विकास आणि लोकसंख्या यांचं काय कनेक्शन आहे, विकास कमी होतोय वगैरे, जे काय असेल ते असेल. तर ही थेरी स्किप करू नका, फक्त ऐका व्यवस्थित. तर आर्थिक विकास आणि लोकसंख्या लक्षात घ्या, आर्थिक विकास आणि लोकसंख्या यांचा निकटचा संबंध असतो. ठीक आहे, असे सेंटेन्स आपण स्किप करतो आणि बरोबर एक्झाम मध्ये असे सेंटेन्स येतात. एक्झाम्पल मी तुम्हाला देते, 2021 किंवा 22चा पेपर काढा, तिथं तुम्हाला ना शाश्वत विकास आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित असाच क्वेश्चन आलेला आहे, कॉन्सेप्च्युअल. ठीक आहे, ज्याला आपण एक सेशन मी अपलोड केले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये रिओ परिषदा, वसुंधरा परिषद वगैरे, तो झाला फॅक्च्युअल डाटा, पण आयोगाने तुम्हाला काही असं कॉन्सेप्च्युअल सुद्धा गोष्टी विचारलेल्या आहेत. तर आर्थिक विकास जो, आर्थिक वाढ म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, हे सगळं आपण इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासतो. बरोबर, तर आर्थिक विकास आणि लोकसंख्या यांचा निकटचा संबंध असतो. तुम्हाला असतोच्या ठिकाणी फक्त नसतो देतात. ओके. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीच्या दरात चढ उतार होत असतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा सेंटेन्स. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत काय आहे, जर तुम्ही म्हणत असाल तर त्याच्यावरती एक सेपरेट लेक्चर आपण कंडक्ट करूया. जर तुमचा हा भाग वाचून झाला असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये. तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काय होतं, लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये चढ उतार होत असतात. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता भारताची जर लोकसंख्या तुम्ही बघितली, सिंपल क्वेश्चन येतो की भारत लोकसंख्या विस्फोटाच्या अवस्थेमध्ये आहे, अफाट लोकसंख्या आहे. बरोबर, मग विस्फोटामध्ये असलेली भारतीय लोकसंख्या आणि अर्थशास्त्रीय नियम याची सांगड घातली जाता माल्थसचा जो लोकसंख्या विषयक सिद्धांत आहे ना, तो सिद्धांत भारताला लागू ठरतो. ओके, माल्थसच्या सिद्धांतावरती खूप सारे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, साधे सिंपल क्वेश्चन आहेत, जास्त अवघड नाहीत. तर तुलनात्मक दृष्ट्या आपण जर विचार केला तर भारतीय लोकसंख्येच्या संदर्भात लोकसंख्या संक्रमण सिद्धांत विचारात घेणे अधिक संयुक्तिक ठरते. याच्यासाठी जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामधील बदलावर आधारित लोकसंख्येतील चढ उतार आणि आर्थिक बदलांचे स्वरूप भारताच्या संदर्भात काय करायचे आपल्याला जाणून घ्यायचे. बरोबर, युपीएससीला तुम्हाला पूर्ण जगाची पॉप्युलेशन विचारली जाते, पण आपल्या प्रिलिम मध्ये इतकं काही डीप मध्ये विचारलं जात नाही, फक्त भारताबद्दल विचारलं जातं. ठीक आहे, मग इथे संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा जर आपण इथे विचारात घेतला, याला करा IMP, कारण याच्यावरती आयोगाने पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत. जस्ट एक मिनिट थांबा. संक्रमणाचा पहिला टप्पा बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार अविकसित देशाचा आर्थिक विकास सुरू होण्यापूर्वी, म्हणजे त्या देशातील अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक किंवा अप्रगत अवस्थेत जन्मदराने तसेच मृत्यू दराचेही प्रमाण अधिक असते. लक्षात ठेवा बरं का, सेंटेन्स मी तुम्हाला समजावून सांगते. बघा,
लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार अविकसित देश म्हटलेला आहे. विकसित, विकसनशील आणि अविकसित असं आपण 3 प्रकारे वर्गीकरण करतो. आपला भारत विकसनशील कॅटेगरीमध्ये येतो. तर जे अविकसित देश आहेत ना, तर आर्थिक विकास सुरू होण्यापूर्वी म्हणजे त्या देशामध्ये अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक किंवा अप्रगत अवस्थेमध्ये त्यांचा विकास चालू झालेला आहे का? नाही. बरोबर, म्हणजे ते प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत किंवा अप्रगत अवस्थेमध्ये आहेत. मग इथं जन्मदर किंवा मृत्यूदराचं प्रमाण कसं असेल? ऑब्व्हियसली जास्तच असणार आहेत. कारण का? ते अप्रगत अवस्थेमध्ये आहेत, प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत, अजून त्यांचा विकास झालेला नाही. का झालेला नाही? कारण का? तिथं जन्मदर पण जास्त आहे, मृत्यूदर पण जास्त आहे. ठीक आहे. मग जन्मदरासोबतच जेव्हा मृत्यूदराचं प्रमाण अधिक असतं तेव्हा काय होतं? तुम्हाला हेच सेंटेन्स विचारलं जातं की जन्मदरासोबत मृत्यूदराचं प्रमाण अधिक असल्याने लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो? अतिशय मंद असतो. बघा, म्हणजे काय होतं माहिती का? इकडे जन्म पण होतोय, बरोबर, लोक जन्मतायत पण आणि लोक मरतायत पण. म्हणजे काय होतं? इथं लोकसंख्या वाढते, पण कशी वाढते? मंद गतीने वाढते. ठीक आहे. ओके. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं लक्षात ठेवा? संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदरासोबतच मृत्यूदराचं प्रमाण पण अधिक असतं. याचा परिणाम काय होतो की लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे ना, तो कसा असतो? मंद असतो, म्हणजे अतिशय मंद असतो. ठीक आहे. ओके. आता इथं बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे की जन्मदर अधिक असण्याची कारण काय? त्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर अधिक असण्यास कारणीभूत कोणती कारणं आहेत? निरक्षरता आहे, अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, बालविवाह, बहुपत्नी विवाह, मुलांकडे वृद्धापकालीन आधार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन असेल, किंवा मुलगा झाल्याशिवाय मोक्ष प्राप्ती वगैरे होत नाहीत अशा विचाराची लोक असतील, किंवा समजुती असतील, भ्रामक रूढी आणि परंपरा. याच्यामुळे काय होतं? जन्मदर वाढतो. म्हणजे समजा पाठोपाठ मुली झाल्या तर मुलासाठी लोक पुन्हा एकदा चान्स घेतात, पुन्हा लोकसंख्या वाढते. बरोबर, सोप्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर बघा, निकृष्ट आहार असेल. आता मृत्यू का होतं? बघा, निकृष्ट आहार, बाल मृत्यूचं मोठं प्रमाण, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अभाव, हे सगळं ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतं. सामाजिक राजकीय अस्थैर्य असेल, सततची युद्धे, त्यातून होणारी मानवी हानी, रोगराई प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव असेल, किंवा वारंवार ओढवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असतील, तर त्यांचा प्रतिकार करण्याची क्षमता जर त्या देशाजवळ नसेल, जर तो देश अविकसित असेल तर नसणारच आहे. बरोबर. मग परिणाम काय होतो? मृत्यूदर वाढतो. तर इथं तुम्हाला दिलेला आहे की जन्मदर का वाढतो आणि मृत्यूदर का वाढतो. तर संक्रमणाचा पहिला टप्पा तुम्हाला समजला असेल, समजून घ्या. याच्यावरतीच क्वेश्चन असतात. तिथं आपल्याला विचार करायला वेळ नसतो की बाबा संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर पण जास्त असतो, मृत्यूदर पण जास्त असतो. मग त्याच्यामुळं जो लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो अतिशय कमी असतो किंवा मंद असतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात मृत्यूदर पण अधिक आणि परिणामी लोकसंख्या मंद गतीनं वाढलेला आपण बघितलं. याला IMP करा. आता इथं आपल्या भारताबद्दल इन्फॉर्मेशन आहे. लक्षात घ्या, भारताबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे. कधीपर्यंत? 1921 पर्यंत. विभाजन वर्ष म्हणून तुम्हाला क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. 1921 पर्यंत भारत संक्रमणाच्या पहिल्या अवस्थेमध्ये होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. 1921 पर्यंत भारत संक्रमणाच्या पहिल्या अवस्थेमध्ये होता. या दरम्यान भारतातील दर हजारी जन्मदर आणि मृत्यूदर किती होता? बघा, थोडस एक्स्ट्रा कंटेंट म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा. 1921च्या आसपास भारत संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये होता. म्हणजे तिथं जन्मदर 49.20 होता, मृत्यूदर 48.60 होता. बरोबर. त्याच्यामुळं जर आपण इथं बघितलं 1891 ते 1921 जो 30 वर्षाचा कालावधी आहे ना, तर या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसंख्या 23.60 कोटीवरून 25.10 कोटी इतपतच वाढली. म्हणजे लोकसंख्या वाढली पण जो दर आहे ना वाढीचा तो कमी आहे. ओके, क्लिअर. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. म्हणजेच या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसंख्येमध्ये किती? 1.5 कोटींची वाढ झाली. आता इथं तुम्ही म्हणाल मॅडम इथं आम्हाला नक्की काय लक्षात ठेवायचंय? इथं तुम्हाला 1921 विभाजन वर्ष म्हणून 1921 पर्यंत भारत कोणत्या टप्प्यामध्ये होता, आणि जर लक्षात राहिलं तर तुम्ही
ही जी आकडेवारी आहे ना जन्मदर आणि मृत्यूदर ते लक्षात ठेवा. 1891, 1921, 30 वर्षाचा कालावधी पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे संक्रमणाचा दुसरा टप्पा. बघा, जो संक्रमणाचा दुसरा टप्पा आहे, तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, पहिल्या टप्प्यामध्ये आर्थिक विकास होता का नव्हता, अप्रगत होती, बरोबर. तर इथं मात्र आर्थिक विकासाबरोबरच उत्पादनात आणि पर्यायाने उत्पन्नामध्ये वाढ होते, बरोबर. आणि व्यक्तीच्या राहणीमानाचा व जीवनमानाचा दर्जा काय होतो, उंचावू लागतो. म्हणजे संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहणीमानाचा आणि जीवनमानाचा दर्जा उंचावू लागतो, बरोबर. अजून काय होतं, अन्नधान्याचं उत्पादन वाढतं, पाणी पुरवठ्याच्या सोयी वाढतात, पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ लागतं, वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध होतात. हे का होतं माहितीये, आर्थिक विकास झाल्यामुळे होतं, बरोबर. मग वैज्ञानिक शोधांवरती खर्च केला जातो, रोगराईवरती मात करणं शक्य होतं किंवा प्रतिबंधक रोगनिवारक औषधे उपलब्ध होतात. आणि या सगळ्यांमुळे काय होतं, नागरिकांचं आयुर्मान वाढतं, राहणीमान सुधारतं, राजकीय सामाजिक स्थैर्य वाढीस लागतं. मग त्याच्यामुळे काय होतं, जी युद्ध असतात किंवा तत्सम संघर्ष असतात ते थांबतात, दळणवळणाच्या साधनात वाढ होते आणि नैसर्गिक आपत्तींवर मात करणं शक्य होतं. म्हणजेच इथं तुम्हाला जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर कमी होताना दिसून येईल. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. तर संक्रमणाचा दुसरा टप्पा, त्याच्यामधला महत्वाचा कीवर्ड कोणता, आर्थिक विकास तुम्हाला इथे झालेला दिसून येतोय, जो पहिल्या टप्प्यामध्ये नव्हता. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला सामान्य ज्ञान पेपर पहिला ठोकळ्यामधूनच आपण हे सगळं कंटेंट घेतोय. हायलाइट करून काही कंटेंट दिलेला आहे बघा. सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारताच्या लोकसंख्येमध्ये बालगट जो विचारतात ना आपल्याला, 0 ते 6 वयोगटातील बालकांचं प्रमाण किती होतं, 13.6% होतं. लक्षात ठेवा. स्पेसिफिक महाराष्ट्राची आकडेवारी जर आयोगाने विचारली तर महाराष्ट्रामध्ये, आता इथं काय होतं माहिती का तुम्हाला, नॅशनल लेवल म्हणजे देशाची आकडेवारी आणि आपल्या राज्याची आकडेवारी कंपेअर करून विचारली जाऊ शकते. तर देशाची आकडेवारी किती आहे, 13.6%. याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये बघा बालकांचं प्रमाण कमी होतं, 11.9%, केरळमध्ये 10.4%. आणि या वयोगटाचं एकूण लोकसंख्येशी सर्वाधिक प्रमाण होतं मेघालय राज्यामध्ये 19.2%, जे तुम्हाला नॅशनल लेवल पेक्षा सुद्धा जास्त दिसेल. ठीक आहे. आणि सर्वात कमी प्रमाण होतं गोवा राज्यामध्ये. तर या कंटेंटवरती 100% क्वेश्चन येतात. आणि जरी राज्यसेवेला नाही आले तरी तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन दिसून येतात. राज्यसेवेला काय होतं माहिती का, राज्यसेवेला पेपर लेंदी असतो, बरोबर. म्हणजे तिथं तुम्हाला संक्रमण सिद्धांत असतील, मालतचा सापळा असेल किंवा एज पिरामिड असतील, लोकसंख्या धोरणं असतील, याच्यावरती जास्त क्वेश्चन दिसतात. आकडेवारीपेक्षा सुद्धा थोडंसं तुम्ही पेपर अनालिसिस करून घ्या. नेक्स्ट बघा, आता ही सगळी कारणं आहेत ना, ही सगळी कारणं आपण बघितली. या कारणांवरती क्वेश्चन येतो की संक्रमण सिद्धांताचा जो दुसरा टप्पा आहे बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त का होता, मृत्यूदर जास्त का होता, हे रिझन तुम्हाला विचारतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये आर्थिक विकास होतोय, त्याच्यामुळे मृत्यूदर का घटला याचे रिझन तुम्हाला विचारतात. सो मृत्यूदर वेगाने घटू लागतो संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. ठीक आहे, ओके. मग जन्मदरात बदल होतो का, फारसा होत नाही. लक्षात घ्या, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदरामध्ये फारसा चेंज होत नाही, पण मृत्यूदर मात्र घटतो. आता इथं तुम्हाला संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात नमूद केलेल्या वाढत्या जन्मदराची कारणे संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात पण दिसून येतात का, डेफिनेटली दिसून येतात. कारण ती कारणे काय म्हणतो आपण, आता हे समजुती असतील, रूढी अजूनही चालूच आहेत ना, बरोबर, की वंशाला दिवा पाहिजे, मोक्ष प्राप्ती नाही, वगैरे वगैरे. तर इथंही तुम्हाला ते रिझन दिसूनच येतात. परिणामी काय होतं माहिती का, जन्मदर अधिकच राहतो, त्यात घट झाल्यास ती कमी होते बघा, जास्त घट होत नाही. मग आता इथं काय होतं, जन्मदर तर आहे असाच आहे, थोडीशी घट होते, पण मृत्यूदर जो आहे ना तो मृत्यूदर घटतो इथं. ठीक आहे, ओके. वाढत्या सोयी सुविधा वगैरे याच्यामुळं. मग घटलेला मृत्यूदर आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्येची वाढ आहे ना ती तीव्र होते. ओके, तीव्र वाढ. ठीक आहे, लोकसंख्येची वाढ कशी होते, तीव्र होते. मग आता मला सांगा, आपल्याकडे हेच आहे ना, आज भारत तुम्हाला संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेत दिसत आहे. ओके, संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये. क्लिअर. इथं अधिक जन्मदर आणि घटलेला मृत्यूदर. ठीक आहे, याच्यामुळे काय झालेलं आहे, देशात
लोकसंख्या वाढ कशी झालेली आहे, वेगाने झालेली आहे आणि लोकसंख्या विस्फोटाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला भारत आज संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यामध्ये आहे, तर भारत संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. ठीक आहे, ओके. जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर इथं आपला दुसरा टप्पा आहे, तो दुसरा टप्पा कंप्लीट होतो. तिसरा टप्पा बघा, संक्रमणाचा तिसरा टप्पा जर तुम्ही बघितला ना, तर संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये इथं अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगत होते. ठीक आहे, ओके. म्हणजे दुसऱ्या टप्प्यापासूनच आर्थिक विकास चालू होतो, पण तिसऱ्या टप्प्यामध्ये झपाट्याने होतो. जी कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तित होते. कोणत्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये असे क्वेश्चन विचारतात. संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिलेली मृत्यूदर घटण्याची जी कारणं आहेत ना, ती कारणं कायम राहतात, मृत्यूदर घटतच राहतो. किंबहुना सर्वांगीण आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, आरोग्यविषयक प्रगतीमुळे काय होतं, मृत्यूदर अधिक वेगाने घटतो. आणि इथं जीवनमान, साक्षरतेचा प्रसार, स्त्रियांच्या दर्जात झालेली सुधारणा, कुटुंब नियोजन साधनांचा प्रचार, याच्यामुळे इथं जन्मदरात पण मोठी घट होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हे जे 3 टप्पे आहेत ना, या 3 टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जन्मदरात मोठी घट झालेली दिसून येते. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि मग इथं जन्मदर आणि मृत्यूदर, जस्ट एक मिनिट. तर इथं तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदर जो आहे ना, किमान पातळीवर जवळजवळ काय होतो, समान होतात आणि लोकसंख्या अतिशय मंद गतीने वाढते. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणजे पहिला टप्पा जो होता तिथं पण तुम्हाला लोकसंख्या मंद गतीने वाढताना दिसते, दुसऱ्या टप्प्यामध्ये झपाट्याने वाढताना दिसते, तिसऱ्या टप्प्यामध्ये पण इथं तुम्हाला मंद गतीने वाढताना दिसते. ठीक आहे, ओके. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, इथं तुम्हाला निष्कर्ष काढून दिलेला आहे की अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अथवा अविकसित अवस्थेमध्ये जी आपण पहिली अवस्था बघितली होती, जन्मदर मृत्यूदर जास्त असतो, लोकसंख्या मंद गतीने वाढते, बरोबर. दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा विकसनशील अवस्थेत जन्मदर घटत नाही पण मृत्यूदर घटतो, लोकसंख्या वेगाने वाढून येते, बरोबर. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे प्रगत अवस्थेमध्ये जन्मदर मृत्यूदर दोघांमध्ये वेगाने घट होते, किमान पातळीवर समान राहतात आणि लोकसंख्या मंद गतीने घडून येते. ठीक आहे, ओके. याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जातो राज्यसेवा पूर्व परीक्षेला. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया. चला, आता आपण बघूया आकडेवारी. भयावह लोकसंख्या वाढ. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार भारत संक्रमणाच्या डॅश डॅश अवस्थेमध्ये आहे. कोणत्या अवस्थेमध्ये आहे, दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे. वाढता जन्मदर, मृत्यूदरातील घट याच्यामुळे देशातील लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. दारिद्र्य, बेरोजगारी असे सगळे प्रॉब्लेम इथं आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, सगळ्यात जास्त म्हटलं तर बेरोजगारी. इथं तुम्हाला काय केलेलं आहे माहिती का, या चार्ट मध्ये 1891 पासून 2011 पर्यंत 120 वर्षाचा कालखंड मांडलेला आहे. भारताची लोकसंख्या, त्याच्यामध्ये झालेली वाढ. तर याच्यावरून काय होतं माहिती का, याच्यावरून तुम्हाला सेंटेन्स बनवले जातात आणि क्वेश्चन फ्रेम होतो. तर इथं बघा, आपल्याला काय बघायचं आहे, हे आहे जनगणना वर्ष. ठीक आहे, ओके. इथे तुम्हाला लोकसंख्या दिली आहे कोटीमध्ये. इथं तुम्हाला हे जे दशक आहे ना, या दशकात झालेली वाढ दिली आहे कोटीमध्ये. दशकातील वार्षिक वाढीचा दर दिलेला आहे. ओके, बघा 1891, 1901, 1911 याला करा हायलाइट. का करायचं ते पण सांगते. 1921. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 1991 वरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. चार्ट तर पूर्णच अभ्यासायचं आहे, पण काही पार्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. बघा 1891 मध्ये जर तुम्ही लोकसंख्या बघितली किती आहे कोटीमध्ये, 23.60. त्याच्यानंतर 1901 मध्ये 23.84 म्हणजे वाढली, बरोबर. 1911 मध्ये 25.21 वाढलेली दिसत आहे.
1921 मध्ये 25.13 कमी झाली. ठीक आहे. ओके. 31 मध्ये काय झालं बघा, 31 मध्ये पुन्हा वाढली, 41 मध्ये वाढली, पुन्हा 51 मध्ये वाढलेली आहे, इथं पण वाढलेली आहे, 54 मध्ये पण वाढलेली आहे. पुढे तुम्ही बघितलं 81 मध्ये पण वाढली, 91 मध्ये पण वाढली, म्हणजे वाढतच गेले. ठीक आहे. म्हणजे हे 1921 वरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात, मायनस वाढ आहे. इथे बघा 0.08 मायनस वाढ आहे. बरोबर. दशवार्षिक वाढीचा दर पण मायनस आहे. तर इथं विचारतात तुम्हाला क्वेश्चन, IMP पॉइंट. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि बाकी तुम्हाला 2011ची तर आकडेवारी दिलेलीच आहे. आता याच्यामधले जनगणना वर्षामधलं 91, 21, 2011, 2001 पण बघून घ्या. हे 3 आणि हे 4, या 4 वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यातल्या त्यात दशवार्षिक वाढीचा दर जो आहे ना, तो 1 मध्ये किती होता, 1.95 होता, 11 मध्ये 1.61 होता, 91 मध्ये 2.14 होता. लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह कुठं होता, 1921 मध्ये 0.03. इतकं तुम्ही लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. परीक्षेमध्ये हेच विचारलं जातं वारंवार. ओके, क्लिअर. चल पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, आता हा जो चार्ट तुम्हाला मी दाखवला, सॉरी, बघा या चार्ट वरून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात. काय क्लिअर होतं बघा, तक्त्यावरील माहितीवरून देशातील लोकसंख्या वाढीतील बदलाची स्थूलमानाने आणि सर्वसाधारण कल्पना येते. बरोबर. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसंख्या वाढीचं प्रमाण, याच्यामध्ये आपल्याला विरोधाभास दिसला. बरोबर. जिथं आपण 1921चं एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय झालं, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकसंख्या मंद गतीने वाढत होती. 11-21 दशकामध्ये ती घटली, पुन्हा 51-81 पर्यंत सातत्याने वाढली, परंतु पुढे लोकसंख्या वाढीच्या वेगाने आपली दिशा बदलली, जसं आपण चार्ट मध्ये बघितलं. आणि हे तुम्हाला कंटेंट क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये विचारू शकतात. पहिलं सेंटेन्स असतं तुम्हाला की 1911, 1921 या दशकामध्ये लोकसंख्या घटलेली दिसून येते. दुसरं सेंटेन्स दिलं जाईल 51-81 पर्यंत वेग वाढलेला दिसतो, कमी झालेला दिसतो, स्टेबल दिसतो. अशी वाक्यरचना बनवतात. ठीक आहे. 71-81 हे जे दशक होतं, इथं काय झालं, प्रतिवर्षी लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो 2.22% होता. त्याच्यानंतर 81-91 मध्ये 2.14, त्याच्यानंतर 91-2001 मध्ये 1.95 खाली आला. अर्थात म्हणजे या दोन्ही दशकामध्ये तुम्हाला लोकसंख्या वाढीचा वेग जरी कमी दिसत असला तरी लोकसंख्या मात्र वाढतच होती. फक्त काय होतं, जो वाढीचा वेग होता ना, तो वाढीचा वेग कसा होता, कमी होता. ठीक आहे. ओके. 6वा मुद्दा बघा, 81-91 हे जे दशक आहे ना, इथं आपल्या लोकसंख्येत पूर्वीच्या दशकापेक्षा अधिक म्हणजे 16.31 कोटी इतकी लोकसंख्या वाढ घडून आलेली आपल्याला दिसते. 91-2001 हे 2 मुद्दे आहेत ना, हे 2 मुद्दे थोडेसे व्यवस्थित लक्षात ठेवा. 91-2001 या कालावधीमध्ये किती कोटीची भर पडली, 18.23 कोटीची. इथं जी वाढ झालेली आहे ना, म्हणजे कोणत्या दशकामध्ये, 91-2001 या दशकामध्ये झालेली वाढ पूर्वीच्या कोणत्याही दशकात झालेल्या वाढीपेक्षा जास्त होती. लक्षात घ्या. आणि 2001-11 इथं लोकसंख्या मध्ये 18.21 कोटीची वाढ झाली. या दशकातील लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर किती होता, 1.61%. आणि 21 नंतर याच एका दशकात अगोदरच्या दशकाच्या तुलनेत प्रत्यक्ष लोकसंख्या वाढ कमी झाली. म्हणजे तुम्हाला जर विचारलं ना की प्रत्यक्ष लोकसंख्या वाढ कोणत्या दशकामध्ये कमी झाली, तर 2001-2011, 2001 ते 2011 हे जे दशक आहे या दशकामध्ये. ठीक आहे. ओके. आणि याच्या पुढील काळात सुद्धा प्रत्यक्ष लोकसंख्या वाढ सातत्याने अपेक्षित असली तरी दर कसा आहे, कमी राहणं अनुमानित आहे. आय होप तुम्हाला इथेपर्यंत क्लिअर झाला असेल. आता जन्मदर आणि मृत्यूदर याच्यावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत, तरी पण आपण थोडासा जो पार्ट आहे ना तो कव्हर करूया. बदलांचं प्रमाण आणि स्वरूप, म्हणजे जर क्वेश्चन आला तर तुमचे मार्क्स इथं जायला नको. ठीक आहे. ओके. चला, हा चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातो. दशक तुम्हाला दिलेला आहे 91 पासून 91-2001. ठीक आहे. पण मला असं वाटत नाही की याची काही गरज आहे. शक्यतो तर विचारत नाही, स्किप केला तरी चालेल. पण तुम्ही जर ठोकळा वापरत असाल तर तुम्ही हवं तर करून घ्या. चला, त्याच्यानंतर अलीकडील तुम्हाला जन्म मृत्यू प्रमाण दिलेलं आहे. इथं तुम्ही थोडंसं
बघून घ्या. 15, 16, 17चं बघून घ्या, बाकी जास्त काही विचारत नाहीत. आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1921 जे होतं महाविभाजनाचं वर्ष होतं. कारण का 21च्या सुरुवातीला किंवा 21व्या वर्षी भारतातील जन्मदर 49.20 होता, मृत्यूदर 48.60 होता. हे आपण आधी पण बघितलंय. आता दोघांमधला फरक किती होता? फक्त 0.60 होता, बरोबर. याच्यानंतर मात्र काय झालं माहिती का? याच्यानंतर मात्र घट झाली, कारण विकास होत होता, बरोबर. पण मृत्यूदरातील घट ही जन्मदरापेक्षा जास्त होती. म्हणजे इथं जी तफावत दिसत नाही ना, ती तफावत पुढे दिसली आणि म्हणून तुम्हाला लोकसंख्या वाढलेली दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. बाकी जन्म मृत्यू प्रमाणावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत. इथं तुम्हाला जन्म मृत्यू प्रमाण तुलनात्मक अभ्यास दिलेला आहे इतर देशांसोबत आपल्या देशाचा. ठीक आहे, हवं तर करा, शक्यतो तर स्किप करून टाका, विचारत नाहीत. आपल्या भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये आयोगाने वारंवार विचारलेत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघा. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, बघा, आपल्या लोकसंख्येचा जर सर्वांगीण विचार आपण केला तर लोकसंख्येची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघितली पाहिजे. स्त्री पुरुष प्रमाण बघा, इथं जर आपण बघितलं ना तर स्त्री पुरुष प्रमाण महत्वाचं असतं का? असतं, बऱ्याच दृष्टिकोनातून असतं, बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की शैक्षणिक विकासाचं एक परिमाण आहे ते. ओके, स्त्री पुरुष प्रमाण समानात असणं हे डॅश डॅश विकासाचं लक्षण मानलं जातं. कोणत्या विकासाचं? आर्थिक आणि सामाजिक विकासाचं लक्षण मानलं जातं. पुरुषप्रधान समाज रचना, स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम दर्जा, मोक्षप्राप्तीसाठी मुलगाच हवा किंवा मुलगी म्हणजे गळ्यातील धोंड यांच्यासारख्या ज्या कल्पना आहेत त्याच्यामुळे काय होतंय? आपल्याकडे स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. स्त्री पुरुष तफावत 1951-81च्या जनगणनांचा अपवाद वगळता सातत्याने वाढती राहिलेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला अपवाद दिसून येतोय. ठीक आहे, ओके. चला, इथं 1901 ते 2011 याच्यावरती मात्र क्वेश्चन विचारतात बरं का. स्त्री पुरुष प्रमाण, लिंग गुणोत्तर, मग ते बाललिंग गुणोत्तर सुद्धा विचारलं जात. बघा, 1901 मध्ये जर तुम्ही बघितलं दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती होतं? 972 होतं. ठीक आहे. 11 मध्ये किती होतं? 964. कमी झालं, इथं पण कमी झालं, इथं पण कमी, 945 कमी झालं, किंचित वाढलं 51 मध्ये. 61 मध्ये पुन्हा कमी झालेलं दिसून येतं, इथं कमी, इथं थोडंसं वाढलं, इथं पुन्हा कमी झालं, इथं थोडंसं वाढलं, 11 मध्ये थोडंसं वाढलं. ठीक आहे, ओके. म्हणजे प्रगत देशामधील स्त्री पुरुष प्रमाणाची नेमकी स्थिती भारताच्या विरुद्ध आहे. लक्षात घ्या, अमेरिकेसारख्या प्रगत देशात दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे विचारतात बरं का. लक्षात ठेवा, 1029 आहे. रशियामध्ये 1140 जास्त आहे. जपानमध्ये 1041. भारतामध्ये जर तुम्ही राज्यनिहाय स्त्री पुरुष प्रमाण बघितलं तर वेगवेगळं आढळतं. दर 1000 पुरुषांमागे 950 किंवा अधिक स्त्रिया हे प्रमाण अनुकूल. 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया? 950 जर असेल तर हे योग्य आहे, अनुकूल आहे. ठीक आहे, ओके. मग इथं केरळमध्ये अनुकूल प्रमाण आहे. फक्त राज्यांपुरता विचार केला तर हरियाणामध्ये प्रतिकूल आहे. म्हणजे फक्त राज्य म्हणजे इथं तुम्ही संघराज्य प्रदेश वगैरे सोडून जर फक्त राज्यांची रँकिंग बघितली तर हरियाणा, म्हणूनच तिथून बेटी बचाव बेटी पढाव योजनेला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा बघा. सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार जर तुम्ही फक्त राज्यांचा विचार केला तर केरळमध्ये किती आहे प्रमाण? 1084 आहे, जे अनुकूल प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. हरियाणामध्ये किती आहे बघा? फक्त 879, म्हणजे खूपच कमी आहे. 2011 प्राथमिक निष्कर्ष जर तुम्ही राज्य आणि संघराज्य प्रदेश दोघांचा एकत्रित विचार केला तरी सुद्धा अनुकूल प्रमाण तुम्हाला केरळमध्येच दिसते. पण एवढे सोपे क्वेश्चन आता आयोग विचारत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही हा वरचा चार्ट जो आहे तो थोडासा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ग्रामीण आणि शहरी विभागणी बघा, देशाचा आर्थिक विकास आणि शहरीकरण यांचा जवळचा संबंध असतो. ठीक आहे, ओके. आर्थिक प्रगती आणि औद्योगिकीकरणासोबत काय होतं? नागरीकरण, शहरीकरण वाढतं. अविकसित अर्थव्यवस्था काय होतं? शेतीवरती अवलंबित्व वाढत जातं. अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण अधिक दिसतं. 51 पासून 2011 पर्यंतची आकडेवारी बघा. 51 मध्ये ग्रामीण लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी प्रमाण किती होतं? 82% होतं. 61 मध्ये 82.70, इथं 82. म्हणजे इथून जसं जसं तुम्ही 2000
11 कडे जाल तसं तसं तुम्हाला ग्रामीण लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी असलेलं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. आणि इकडं शहरी लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ना ते प्रमाण वाढलेलं दिसून येतं 17 वरून 31 पर्यंत. लक्षात आलं? तर अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. व्यवस्थित लक्षात ठेवा. आकडेवारी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. लोकसंख्या टॉपिकच असा आहे की थोडीफार तरी आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. वयानुसार वर्गीकरण बघा. लोकसंख्येचे वयानुसार वर्गीकरण करता येतं. आता इथं बघा, एकूण श्रम पुरवठा कामगिरी वर्गावरती अवलंबून असलेली लोकसंख्या आपल्याला माहित, कार्यकरी लोकसंख्या म्हणतो आपण, बरोबर. 71 पासून 11 पर्यंत. 71 मध्ये जर तुम्ही बघितलं 0 ते 14 वयोगट बाल लोकसंख्या किती होती 71 मध्ये? 41.40. ओके, शेकडा प्रमाण दिले. श्रमिक लोकसंख्या 53.40 आणि त्यांच्यावरती डिपेंड असणारी 5.20. 81 मध्ये बाल वयोगट कमी झाली, इथं पण कमी झाली, इथं पण कमी झाली, 11 मध्ये पण कमी झाली. ठीक आहे. श्रमिक म्हणजे भारताला तरुणांचा देश का म्हटलं जातं बघा, इथे वाढलेली दिसते. श्रमिक लोकसंख्या वाढली, 15 ते 39 जो वयोगट आहे तो वाढलाय आणि 60 वर्षावरील लोकसंख्या सुद्धा वाढली. म्हणजे यांच्यावरती हे अवलंबून असतात, बरोबर, बालक आणि वृद्ध. ओके, क्लिअर. याच्यानंतर तुम्हाला विचारली जाते लोकसंख्येची घनता. बरेच मोठे चार्ट्स मिळतात तुम्हाला. महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्हाला जिल्ह्यांची घनता विचारतील. भारतामध्ये तुम्हाला लोकसंख्येनुसार राज्यांचा क्रम लावा असं विचारतील. म्हणजे हा टॉपिक असा आहे की तुम्ही जितकी प्रिपरेशन कराल तितकी कमी आहे, पण 6 मार्क फिक्स आहेत. प्रति चौरस किमी प्रदेशात सरासरी किती लोक राहतात त्याला आपण काय म्हणतो? लोकसंख्येची घनता असे म्हणतो. ठीक आहे, ओके. मग इथं आपल्याला काय कळतं? ठराविक प्रदेशात लोकसंख्या किती विरळ अथवा किती दाट आहे ते समजते. तसेच नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकसंख्या यांचं परस्पर प्रमाण आपल्याला लक्षात घेता येतं. काही दशकामध्ये देशामधील लोकसंख्येची घनता वाढत आहे. 1 मध्ये किती होती बघा, लोकसंख्येची घनता 1 मध्ये फक्त 77 होती. म्हणजे प्रति चौरस किमीमध्ये फक्त 77 लोक राहत होती. 31 मध्ये 90 झाली, लोकसंख्या वाढली ना. 61 मध्ये 142, 81 मध्ये 216, 91 मध्ये 67, 1 मध्ये 334. 1 मधली घनता तुम्हाला विचारली जाते नॅशनल लेवलची सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्राची सुद्धा. ठीक आहे, ओके. चला, 11 मध्ये जर तुम्ही बघितलं तर राज्य आणि संघराज्य प्रदेशाचा तुम्ही जर एकत्रित विचार केला, सर्वाधिक घनता दिल्ली संघराज्य प्रदेशामध्ये आहेत. किती लोक राहतात? 11,320. विचार करा कसं राहत असतील. त्याच्यानंतर क्रम लागतो चंदीगडचा, विचारलेला आहे ऑलरेडी क्वेश्चन. जर तुम्ही फक्त राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक घनतेचं राज्य आहे बिहार, 1106. त्याच्या खालोखाल क्रम लागतो पश्चिम बंगालचा. प्रति चौरस किमी 860 व्यक्ती. केरळ हे 3ऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणजे 1 नंबर बिहार, 2 नंबर पश्चिम बंगाल, 3 नंबर बिहार. ठीक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये घनता कमी आहे. राज्य आणि संघराज्य प्रदेशापेक्षा फक्त 17 लोक राहतात. हिली रिजन आहे, बरोबर. चला, सरासरी आयुर्मान बघा. कोविड पासून जर बघितलं कमी झालेलं दिसतं आपल्याला. ओके, तर इथं बघा आयुर्मर्यादा 51 मध्ये 32 वर्ष होती. रोगराई वगैरे होती, बरोबर. 61 मध्ये 41, 71 मध्ये 46. आता सध्या किती आहे बघा, 16-20 नुसार जर तुम्ही बघितलं तर पुरुष जगतात सरासरी 68 वर्ष, स्त्रिया जास्त जगतात 71 पट सरासरी आहे बरं का. 19च्या मानव विकास अहवालानुसार भारतातील सरासरी आयुर्मान किती आहे? 69 आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हा होता. अजून आपल्याला बरंच बघायचं आहे, लोकसंख्येची धोरणं वगैरे बघायची आहेत. तर हे होतं आपलं पहिलं सेशन जनसांख्यिकी किंवा लोकसंख्या टॉपिक वरचा. कोणताही पार्ट मिस करू नका. 6 मार्क फिक्स मिळतात म्हणजे मिळतात. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का नवीन नवीन सेशन अपलोड होत असतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.